पुण्यामध्ये राज ठाकरेंची 9 फेब्रुवारीची सभा अवघ्या 2 दिवसांवर आली आहे, पण अजूनही ही सभा होणार कुठे हा सध्याच्या घडीला महत्त्वाचा प्रश्न आहे। पोलिसांनी अलका चौकात सभा घेण्याची परवानगी नाकारल्यानंतर मनसेने एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याचा प्रयत्न चालवलाय। मात्र एसपी कॉलेजही गेल्या काही दिवसांपासून परवानगी द्यायला कचरतंय, त्यामुळे सपाच्या मैदानावरील सभेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सगळ्यांचं लक्ष राज ठाकरेंच्या सभेकडे लागलंय। ही सभा नेमकी एवढी का महत्त्वाची आहे? आता हे टोलचं आंदोलन घ्या किंवा इतरही कुठची आंदोलन घ्या, काही फरक पडत नाही। टोल मधनं पैसे खायला यांच्याकडे वेळ आहे। मी आता 9 तारखेला मी पुण्याला जाहीर सभा मी ठेवलेली आहे, बाकीचं उरलेलं तिकडे फाडी। त्याच्या पुढे काय मी तमाशा करतो बघा या महाराष्ट्रात। राज ठाकरेंच्या या सभेबद्दल आर पाटील काय म्हणाले ते पाहूया। वाहतुकीच्या प्रश्नावरून सीपीने काय ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत, पण कुठेतरी एखादं चांगलं ग्राउंड वगैरे बघून त्यांनी संमती आणली तर परवानगी दिली जाईल। महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही सभेला एक कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर ट्रॅफिक याखेरीज परवानगी नाकारली जात नाही। याच बाबत आपण माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, अवघ्या 2 दिवसांवर ही सभा आली आहे, मात्र अजूनही सभेला जागा मिळेना, मैदान मिळेना, काय नेमकं चित्र आहे आजच्या घडीला? हेमाली, जसं आपण आता म्हटलं की सप महाविद्यालयाचं मैदान आपल्याला सभेसाठी मिळेल अशी आशा आज म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आत्तापर्यंत मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी बाळगून आहेत, मात्र अजूनपर्यंत त्यांना परवानगी मिळालेली नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आता पर्याय उरतात ते इतर मैदानांचे, ज्यामध्ये बीजे मेडिकल कॉलेजचं मैदान आहे, SSPMS कॉलेजचं मैदान आहे, कृषी महाविद्यालयाचं मैदान आहे। तरी या कुठल्या पर्यायावरती विचार होऊ शकतो का, असा आता साधारणपणे विचार पुढे येऊ लागला आहे। याशिवाय नदी पात्रातली जी उर्वरित जागा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मनोरंजन नगरी भरली आहे त्याशिवायची जी जागा आहे, म्हणजे समोरच्या बाजूला किंवा दुसऱ्या डाव्या बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होऊ शकते का, याचा देखील आता विचार होऊ लागलाय किंवा विचार करावा लागणार आहे। कारण परिस्थिती अशी झाली आहे की मनसेचा आग्रह होता SP कॉलेजवरती किंवा अलका चौकामध्ये सभा व्हावी, मात्र चौकामध्ये वाहतूक तसेच सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी ही या सभेला परवानगी नाकारली आणि सप महाविद्यालयानं राजकीय पक्षांच्या सभांसाठी हे मैदान उपलब्ध करून देता येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलंय। त्यामुळे आत्ता खरं तर 2च दिवस उरलेले आहेत, या 2 दिवसामध्ये नियोजन करायचं आहे। गर्दी स्वाभाविकपणे राज ठाकरेंच्या सभेला होती, मात्र त्यासाठी तर नियोजन जे असतं म्हणजे अगदी खुर्च्यांपासून तर स्टेजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात। कुठलंही मैदान घ्यायचं झालं तरी पोलिसांची परवानगी असते, महापालिकेची परवानगी असते, अशा इतर अनेक परवानग्या घ्याव्या लागतात। तर हे सगळी प्रक्रिया पूर्ण करून सभा यशस्वी करणं म्हणजे सभेचं यश केवळ गर्दीमध्ये नसतं तर ती किती प्रभावी होते, ती किती वाजत गाजत होते, तिचं वातावरण किती निर्माण होतं आणि याशिवाय जो उद्देश राज ठाकरेंना या सभेतून साधायचा आहे, म्हणजे त्यांनी परवाच म्हटलंय की बघा मी काय हे पुढे तमाशा करतो ते, त्यामुळे तो पुढचा जर उद्देश त्यांचा किंवा परिणाम त्यांना साधायचा असेल तर ही सभा यशस्वी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी ठिकाण ठरणं हे तातडीनं ठरणं हे आता आवश्यक आहे। बघूयात आता पुढच्या म्हणजे उद्या दुपारपर्यंत, उद्या संध्याकाळपर्यंत काय घडतं ते। नक्कीच जे काही बोलायचं ते 9 तारखेलाच्या पुण्याच्या सभेमध्ये बोलेन असं सांगून राज ठाकरे यांनी हे पुण्याच्या सभेचं महत्त्व वाढवलंय। मात्र जागा मिळत नसल्यामुळे पुण्यातल्या मनसे नेत्यांची मात्र धावाधाव होते आहे। अरुण, जसं तुम्ही म्हणालात उद्या दुपारपर्यंत काय ते चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।